फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मॅजिकल परी। तुम्हा सगळ्यांना पिझ्झा आवडतो का? आय एम शुअर की तुम्हा सगळ्यांना पिझ्झा नक्की आवडतो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी वेज पिझ्झा कसा बनवायचा। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्या। हा आहे रेडीमेड पिझ्झा बेस। इथे आहे येलो बेल पेपर, कॉर्न, रेड बेल पेपर आणि पनीर। हा आहे कांदा, टोमॅटो केचप, चीज, ओरेगानो आणि रेड चिली फ्लेक्स। सगळ्यात आधी आपण हा पिझ्झा बेस ओपन करायचा। त्यावर टोमॅटो सॉस घालायचा। हा सॉस छान स्प्रेड करून घ्यायचा। आता त्याच्यावर चीज किसून घालायचं। तुम्ही ह्याच्यावर हवं तेवढं चीज घालू शकता। आता आपण ह्याच्यावर या सगळ्या भाज्या टाकून घेऊया। मला भाज्या खायला खूप आवडतं, तर म्हणून मी आता फुल्ली लोडेड पिझ्झा बनवणार आहे। बघा कसं छान दिसतंय ना। आता मी वेज पिझ्झा करते म्हणून मी पनीर घातलंय। ह्याच्यावर तुम्ही मशरूम आणि चिकन पण घालू शकता। असा हा छान कलरफुल पिझ्झा बेक करण्यासाठी तयार आहे। त्याच्या आधी आपण ह्याच्यावर थोडा ओरेगानो आणि चिली फ्लेक्स पसरून घेऊया। Now this is ready to bake in the oven. याआधी आपल्याला ओव्हन प्रीहीट करून घेऊया। 180 डिग्रीला आपण हा पिझ्झा हाफ एन आवर साठी तयार करायला ठेवूया। अर्धा तास झालाय आणि बघूया आता पिझ्झा कसा दिसतो। यम्मी दिसतोय ना, एकदम यम्मी। असा आपला फुल्ली लोडेड वेज पिझ्झा तयार झालाय खाण्यासाठी। तर ही वेज पिझ्झाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय।